नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम न्यूज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपली आजची घटना हातकणंगले तालुक्यातील आहे, जिथे प्रियकरासाठी पतीला आणि आपल्या 2 लहान मुलांना सोडले आणि त्याच प्रियकराने गळा आवळून निर्दयपणे खून केल्याची घटना घडली। प्रकाश शेखर हादिमनी हा मूळचा कर्नाटक राज्यातील रहिवासी। तो सध्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे पत्नी आणि मुलांसह राहिला आहे। मिळेल ते काम करून तो आपल्या घराचा प्रपंच चालवत होता। मुळातच कायमचे असे काही काम नाही, राहिला घर नाही, पत्नी आणि 2 मुलांची डोक्यावर जबाबदारी होती। तरीही प्रकाशचा लंपटपणा कमी झाला नव्हता। त्याला परिस्थितीची जाण नव्हती। 2 मुलांचा बाप असला तरी तो शेजारी राहत असलेल्या रुपालीच्या प्रेमात पडला होता। तसे पाहिले तर प्रकाशला काही कामधंदा नव्हता। तो विवाहित होता, 2 मुलांचा बापही होता। त्यामुळे कोणतीही तरुणी त्याच्याकडे आकर्षित होईल अशी स्थिती नव्हती। पण प्रेमात आंधळे झाले की कोणालाही जवळ घेताना लाज वाटत नाही आणि भीतीही वाटत नाही। तेव्हा रुपाली नवथर नावाची एक तरुण मुलगी होती। प्रकाश तिच्या मागे पुढे फिरू लागला होता, तिच्याकडे एकटक बघू लागला होता। तेव्हा ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। हळूहळू त्यांचे प्रेम प्रकरण चांगलेच वाढत गेले। त्यांच्यातील हे संबंध जगजाहीर व्हायला वेळ लागला नाही। तेव्हा मात्र रुपालीच्या घरच्यांनी गडबड केली। कसेबसे तिचे लग्न जमवले। सांगली जिल्ह्यातील बामणी या गावातील तरुणाशी तिचे लग्न लावून देण्यात आले। ती नांदायला गेली, पण तिचे मन काही रमत नव्हते। ती वारंवार माहेरी येऊन प्रकाशसोबत वेळ घालवत होती। दरम्यान तिला 2 मुले झाली होती। तिच्यावर विश्वास ठेवणारा नवरा तिला मिळाला होता। 2 मुले झाली होती, पण तरीही तिच्या मनातून प्रकाश जात नव्हता। ती मनातून नाराज होती आणि पतीसोबत अधूनमधून भांडण करत होती। कसाबसा 5 वर्ष संसार चालला होता, तेव्हा ती भांडण करून माहेरी आली आणि परत गेलीच नाही। खूप जणांनी मध्यस्थी केली, पण तिने कोणाचे ऐकले नाही। तिने नवऱ्यावरच दावा दाखल केला आणि घटस्फोट घेतला। तेव्हा तिने नवऱ्याकडेच आपली 2 मुले सोडली। आता प्रकाश आणि तिच्यामध्ये येणारं कोणीही नव्हते। ती प्रकाशसोबत बिनधास्त फिरू लागली। आता त्या दोघांच्या संबंधाची उघडपणे गावात चर्चा होत होती। प्रकाशला तिने आपले सर्वस्व मानले होते। त्याच्यासाठी तिने आपला संसार मोडून नवऱ्याला मुलांना सोडले होते। आता तिला भीती होती की प्रकाश आपल्याला सोडून जाईल। या कारणातून तिने प्रकाशच्या मागे लागून त्यालाही त्याच्या बायको मुलांपासून वेगळे केले होते। आता प्रकाश आणि ती दोघे मिळून राहू लागले होते। पण आता प्रकाशच्या मनात तिच्यावर पहिल्यासारखे प्रेम राहिले नव्हते। त्याने तिचा पुरेपूर उपयोग करून घेतला होता। त्यामुळे तो तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होता। तेव्हा त्याला आपल्या बायको मुलांची आठवण येत असे, तेव्हा तो बायको आणि मुलांना भेटायला जात होता, त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होता। ही गोष्ट रुपालीला पटत नव्हती। त्याने फक्त आपल्यासोबत राहावे असे तिला वाटत होते। ती त्याची बायको नव्हती, परंतु नवऱ्यासारखी ती त्याच्यावर हक्क सांगत होती। कामाच्या शोधात ते दोघे कधी हे गाव तर कधी ते गाव असे भटकत होते। प्रकाशला तिला सोडायचे नव्हते, पण त्याला आपल्या बायको मुलांनाही सोडायचे नव्हते। रुपाली मात्र नेहमी बोलत होती, तू तुझ्या बायको मुलांना सोडून माझ्यासोबत लग्न कर, आपण दोघे छान संसार करू। पण प्रकाशला हे मान्य नव्हते। जी बाई आपल्या नवऱ्याला मुलांना सोडते, उद्या ती आपल्यालाही सोडेल असं त्याला वाटत होते। त्यातूनच त्या दोघांचे भांडण सुरू झाले होते। ते एकत्र असे तरी दोघात सतत वाद होत होता। प्रकाश दारू पिऊ लागला होता। कोणतेही कारण काढून तो रुपालीला मारहाण करू लागला होता। यामागे त्याचा हेतू एवढाच होता की तिने आपला नाद सोडावा। रुपालीचा अगोदरचा संसार मोडला असल्याने ती प्रकाशचा संसार मोडायला निघाली होती। ते दोघे गेल्या 3 वर्षापासून एकत्र राहत होते। कुठेही राहायला गेली की ते दोघे नवरा बायको असल्याचे सांगत होते। दोघे सकाळी कामाला गेले की रात्री उशिरा घरी येत असे। प्रकाश दारूच्या नशेत रुपालीला अर्वाच्य भाषेत शिव्या देत मारहाण करायचा, हे नेहमीचेच झाले होते। ते दोघे कामधंद्याच्या शोधात इचलकरंजी परिसरात आले होते।
हातकणंगलेजवळील एका कारखान्यात तिला व दुसऱ्या कारखान्यात त्याला काम मिळाले होते. दोघांनी हातकणंगले येथे खोली भाड्याने घेऊन राहायचे ठरवले. तशी त्यांनी अण्णाभाऊ साठे समाज मंदिरासमोर खोत यांची एक खोली भाड्याने घेतली. त्याच खोलीत ते दोघे शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी राहायला आले. काही दिवस सगळे सुरळीत चालू होते. मात्र प्रकाशला ती नकोशी वाटू लागली होती. त्याने तिच्याशी पुन्हा वाद घालायला सुरुवात केली होती. तेव्हा रुपाली त्याच्यावर भयंकर चिडली होती. सोमवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी प्रकाश दारू पिऊनच होता. दिवसभर रुपालीला शिव्या देत भांडत बसला होता. त्या रात्री दोघेही न जेवताच झोपी गेले होते. दारूच्या नशेत असणाऱ्या प्रकाशच्या मनात वेगळेच होते. कसेही करून त्याला तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती. सरळपणे ती त्याच्यापासून लांब जाणार नाही हे त्याला माहीत होते. गाढ झोपेत असलेल्या रुपालीच्या शेजारीच तो झोपला होता. त्याला झोप लागली नव्हती. काही करून त्याला तिच्यापासून सुटका करून घ्यायची होती. त्याने मागचा पुढचा विचार न करता घरात पडलेली लांब दोरी घेतली. एकदा खोलीचा दरवाजा उघडून बाहेरचा अंदाज घेतला आणि परत दरवाजा लावून घेतला. रुपालीजवळ जाऊन त्याने तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास घातला. ती गाढ झोपेत असताना त्याने तिचा गळा दोरीने जोरात आवळून धरला. गळ्याभोवती फास आवळला जातोय हे बघून ती जागी झाली. परंतु त्याने आपल्या दोन्ही हाताची ताकद इतकी जोरात लावली की काही क्षणात रुपालीचा जीव गेला. तिचा श्वास थांबल्यावर त्याने तिचा गळा सोडला. आपल्या हातून तिचा खून झाला आहे हे त्याने ओळखले. रात्रीच्या अंधारात त्याने खोलीला बाहेरून कडी लावून तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजत आले तरी रुपाली बाहेर दिसत नाही. उलट तिच्या खोलीला बाहेरून कडी लावल्याचे दिसत होते. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली, कारण आदल्या रात्री त्या दोघांचे जोरात भांडण झाले होते. दुपारपर्यंत काही हालचाल जाणवली नसल्याने शेजारीच राहणाऱ्या नागेश काळे यांना शंका आली. त्यांनी कडी काढून दरवाजा उघडून आत जाऊन पाहिले तर रुपाली मृत अवस्थेत दिसली. तिच्या गळ्याभोवती दोरीचा फास होता. तिला पालथ्या अवस्थेत झोपवण्यात आले होते. त्याने ही घटना घरमालक खोत यांना सांगितली. त्यानंतर हातकणंगले पोलिसांना कळवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिसांनी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची माहिती मयत रुपालीच्या नातेवाईकांना देण्यात आली. तिचा खून करून प्रकाश हादिमनी पळून गेला असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते. LCBच्या एका पथकाला प्रकाश हादिमनी हा आळते गावातील हायवेवरील रेणुका मंदिराच्या परिसरात सापडला. त्याला हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याची नशा उतरल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. नागेश काळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रुपाली दादासो गावडे वय 30 हिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी तिचा प्रियकर प्रकाश शेखर हादिमनी वय 33 याच्या विरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोरी जप्त करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे. धन्यवाद. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस व तपासातील पोलीस यांना मानाचा सलाम. जय हिंद.